आपण पाहताय खरेश्वर चषक 2026 आणि आज चौथं पर्व आणि या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल अर्थातच शिवसंघर्ष स्पोर्ट्स कराळे त्याच्या विरोधात सुम्योदय 11 वाखुडे या दोन टीममध्ये होतोय आणि टॉस जिंकलाय ते अर्थातच शिवसंघर्ष स्पोर्ट्स कराळे या टीमने निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. आज आयोजकांच्या भूमिकेत आहे, भरपूर प्रेशर आहे आणि त्या प्रेशर असून सुद्धा ते चांगला खेळ करतायत. सलामी जोडी आले आहे सुम्योदय 11 वाकुडे खुर्द या टीमची. सलामी जोडी दीपक आणि समीर सलामी जोडी सुम्योदय 11 वाकुडे खुर्द या टीमचे. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गणेश, ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, आतापर्यंत बॅटिंग चांगली केली आहे. तो गोलंदाज मार्कवर आहे. पहिला बॉल, नवीन चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्या समोर दीपक. पहिलं षटक मॅटर पॉवर प्ले, ते पॉवर दाखवावी लागेल. पहिला बॉल मॅच मधील पहिला बॉल, चांगला फटका बिडॉनच्या डोक्यावरून खेळला आणि फिल्डर आहे तिथे काऊ कॉर्नर मध्ये अक्रॉस द लाईन हा फटका खेळलाय. खातं ओपन केलं सिंगलने. स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्रायकिंग बॅटर समीर. गणेश सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल थरार तुम्ही अनुभवताय. हो चांगला बॉल, टप्प्यामुळे बॉल खाली राहिलाय, तितकासा बाउन्स मिळाला नाहीये. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. सलग सामना 3 षटकांचा आहे. स्लोवर वन, क्लीन बॉल, ट्रिपल आचित. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, त्याचा फायदा मिळाला. युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र आत्मसात केलं आणि त्याचा फायदा मिळालाय गोलंदाज गणेशला. आणि पहिला धक्का इथे बसलाय बॅटिंग करणारा संघ सुम्योदय 11 वाकुडे खुर्द या टीमला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय सचिन. समीर 0 धावसंख्येवर बाद झालाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 1 धावा, 1 फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल. ओहो, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, पायाला बॉल लागलाय. बॉल चाललाय अगदी स्क्वेअर लेगचा फील्डर आलाय बॉलवर, तो पण सिंगल घेतली आणि धावसंख्या आता झाली 2. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय गोलंदाजीने, गोलंदाज गणेशने. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा झालेत. 5वा बॉल टाकेल गणेश. वो चांगला फटका, बॉल हवेत, बॉल खाली फिल्डर. हो कॅच ड्रॉप, सिंगल घेतली आणि धावसंख्या आता झाली आहे 3. शेवटचा बॉल आता पहिल्या ओव्हर मधील. 3 धावा झालेत. सचिन स्ट्रायकिंग एंडला, ते पार्टनरशिप हिट करावं गेलं. 3 ओव्हरचा सामना निर्धारित, धावा करावे लागतील. शेवटचा बॉल आता पहिल्या ओव्हर मधील. हो लेग ग्लान्स कसं होता, पायाला बॉल लागलाय आणि षटक संपलंय. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर सुम्योदय 11 वाकुडे खुर्द या टीमची धावसंख्या 1 गडी बाद 3.
बत्तीस शिराळा स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत शिवसंघर्ष स्पोर्ट्स कराळे प्रेझेंट खरेश्वर चषक 2026 या स्पर्धेतील सेमीफायनल दुसरी सेमीफायनल 3 धावा झालेत. एक फलंदाज बाद. आता बॉलिंग मार्क सज्ज झालाय अधिक. ह्या गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. बॉलर तयार अधिक ओव्हर द विकेटने व बॅकफूट केले आहेत. बॅकफूट पंच केले आणि सिंगल घेतली आहे. धावसंख्या आता 4. स्ट्राईक रोटेट झाली आहेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. हो हलक्या हाताने खेळलाय. सॉफ्ट हँडने बॉल चाललाय अगदी डिक्लर झोन मध्ये एखाद्या वेळेसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल डिक्लर झोन लागलाय. बॉल धावसंख्या 5. संत सुरुवात. धावा करावे लागतील सुमिता 11 वाकुड या टीमला. अधिक तयार तिसरा बॉल टाकण्यासाठी या ओव्हर मधील. ओहो स्टेप आउट होते मागे आपटलाय. चांगला बॉल डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 5. 3 बॉलचा खेळ संपलाय या ओव्हर मधील. चांगली गोलंदाजी करतोय अधिक दर्जेदार गोलंदाजी व बॅकफूट फटका खेळलाय अधिक. स्वेट आहे. सिंगल घेतली आणि धावसंख्या आता झाली आहे 6. 4 बॉलचा खेळ संपलाय दुसऱ्या ओव्हर मधील. डॉमिनेट केले दोन्ही गोलंदाज गणेश आणि अधिक. हो लेग ग्रान्स करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 7. 7 धावा. पुन्हा तयार नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी गोलंदाज अधिक. समोर बॅटर दीपक व चांगला फटका बॉल हवेत. अवायकाच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर होता तिथे. सिंगलवर समाधान मानलाय. धावसंख्या आता 8. शेवटचा बॉल आता दुसऱ्या ओव्हर मधील. वो स्टेप आउट करत फटका खेळलाय. लॉंगर मध्ये फिल्डर आहे आणि चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. सचिन बाद होतोय. शेवटच्या बॉलवर षटक संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर सुमिता 11 वाकुडे या टीमची धावसंख्या 2 गडी बाद 8. आतापर्यंत 4 ची सरासरी. ही सरासरी चालणार नाहीये. धावा करावे लागतील. आता नेक्स्ट बॅटर विकास मैदानच्या आतमध्ये चाललाय. आता अंतिम षटक. सामना निर्धारित 3 षटकांचा आहे. शेवटचे 6 बॉल आता तुमच्यासाठी आहेत. हे महत्वाचे आहेत 6 बॉल. 8 धावा झालेत. बॉलर संदेश तयार. तिसऱ्या ओव्हरसाठी स्लॉग ओव्हर मध्ये आलाय. पहिला बॉल. समोर दीपक. वन साइडला चांगला फटका खेळलाय पण रन्स घेतले नाहीये. परत माघारी पाठवले नॉन स्ट्रायकिंग फलंदाज विकासला. धावसंख्या स्थिर 8. स्वतःच्या कांद्यावर विश्वास ठेवलाय. बिग हिट येणे गरजेचं आहे. 2 षटकार येणे गरजेचं आहे या ओव्हरमध्ये. ऑन साईडला कंट्रोलमध्ये शॉट खेळलाय. थ्रो केलाय. सिंगल घेतले आणि धावसंख्या आता झाली आहे 9. सबसे अपयश ठरले दीपक. त्यानंतर समीर सचिन विकास आता बॅटिंग मार्कवर. एक यंगस्टर. खूप साऱ्या अपेक्षा आहेत. डगआउटमधून. डगआउट शांत आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचा. कारण धावा कमी झाल्यात व स्विच हिट करायचा प्रयत्न. बॉल हवेत. बॉल खाली क्षेत्ररक्षक. चांगला झेल. फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद. विकास बाद झालाय. 9 आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद.
आज आयोजकाच्या भूमिकेत आहे शिवसंघर्ष स्पोर्ट खराळे. आज मॅनेजमेंट केल्याने पूर्ण त्या मॅनेजमेंटमध्ये देखील आज आपला खेळ चांगला करतायत. सेमीफायनलमध्ये धावसंख्या आता झाली आहे 9. नवीन बॅटर अथर्व. फक्त 9 झाले धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संदेश तयार. हो चांगला बॉल. यॉर्कर डिलिव्हरी बीट केलंय. बॅटरी बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. तिन्ही गोलंदाजांनी डॉमिनेट केलंय. पहिलं षटक गणेश, त्यानंतर अधिक आणि संदेश. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील. नऊ धावा. हो चांगला बॉल. गुडलेन स्पॉटवर पिच झालाय आणि त्यानंतर राईज झालाय. फक्त 9 धावा. अजूनही दुहेरी अंक गाठला नाहीये. सुमित 11 वाकुटे संघ. शेवटचा बॉल आता या पहिल्या डावातील. लो स्कोरिंग मॅच. हो टप्पापर्यंत पाहून झालाय आणि षटक संपलंय. फक्त 10 धावांचं टार्गेट ठेवलंय. सुमित 11 वाकुडे या संघाने शिवसंघर्ष स्पोर्ट खराळे या टीमच्या समोर दहा धावांचं टार्गेट ठेवले. दुसरी सेमीफायनल शिवसंघर्ष स्पोर्ट खराळे विरुद्ध सुमित 11 वाकुटे खुर्द. टॉस जिंकला होता शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे या टीमने आणि निर्णय घेतला होता प्रथम गोलंदाजी. तो निर्णय कुठेतरी योग्य असं दाखवून दिलाय. फक्त 9 धावा दिलेत समोरच्या टीमला आणि फक्त 10 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते सुमित 11 वाकुटे खुर्द या टीमने. टार्गेट 10 धावांचं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे या स्पर्धेमध्ये. फक्त 10 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. 18 बॉल 10 धावा. बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे. कळममध्ये स्पोर्ट्स मानेवाडी अंतिम सामन्यासाठी तयार राहायचं आहे. यानंतर आपला सामना होणार आहे फायनल मॅच. गणेश आणि नरेश ही सलामी जोडी आता मैदान चालली आहे. 10 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. सलामी जोडी गणेश आणि नरेश. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. 10 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. मॅच बॉल घ्या. बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय युवराज. बॅटिंग मार्कवर गणेश. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला नरेश. पहिला बॉल युवराज. पहिला बॉल ऑन साईडला खेळलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअरला क्रीज मध्ये डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी खातं ओपन केलंय. युवराज बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. यंगस्टर गोलंदाज. सिंगल घेतले पहिल्याच बॉलवर.
ओबॅची कडा बॉल चाललाय फाईन लेग मध्ये डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी टीमच्या धावसंख्या 2. अजूनही 8 धावांची गरज या मॅच मध्ये. हलक्या हाताने खेळलाय बॉल चाललाय डीप मध्ये फिल्डर धावतात आणि बॉल अखेर डी झोन मध्ये बॉल चालल्याने एका धावेसाठी धावसंख्या 3. टार्गेट नुसार फलंदाजी कोणती जोखीम घेत नाही आहे कारण बॉल जास्त आहेत धावा कमी आहेत. सेन्सिबल इनिंग म्हणावं लागेल गणेश यांची. 3 धावा झालेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हर मधील. वो चांगला फटका दमदार फटका बॉलला पाठवलंय अगदी सीमारेषे बाहेर आलाही ते षटकार गणेशच्या बॅट मधून. आता धावसंख्या झाली 9 स्कोर लेवल झाले. आता फक्त एका धावेची गरज. या मॅच मध्ये जवळजवळ विजय निश्चित आहे शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळ या टीमचं. आणि हलक्या हाताने खेळल्याने हा सामना विजय झाल्याने अर्थातच फायनल मध्ये धडक मारली आहे शिवसंघर्ष स्पोर्ट खराळ या टीमने. खरेश्वर चषक 2026 या स्पर्धेमध्ये हार्ड लक सुमिता 11 वाकुडे खुर्द आपण चांगला संघर्ष खेळात चांगला खेळ खेळात परंतु सेमीफायनल मध्ये आपण पराभूत झालात. नेक्स्ट टुर्नामेंटचे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला.